हेल्थ कॉन्शियस आहात, वजन कमी करायचंय, जास्त तेलकट नको, मसाले नको, मात्र तरी सुद्धा चटपटीत खाण्याची इच्छा असेल तर या पद्धतीचे मेथी फळ नक्की ट्राय करा। भरपूर पौष्टिक अशी रेसिपी आहे। ऑफिसला जात असाल तर टिफिन मध्ये सुद्धा आरामात बनवून घेऊन जाऊ शकता, मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। तर त्यासाठी मेथीची भाजी साफ करून घेतलेली आहे। मेथी आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त वापरू शकता। इथे मेथी चांगली साफ करून 3-4 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। मेथी धुताना पाण्यामध्ये मीठ टाकून धुवायची, म्हणजे मेथीतील सर्व घाण निघून जाते। मी इथे 3 पाण्याने मेथी धुवून काढलेली आहे आणि नंतर मेथी आपल्याला कापून घ्यायची आहे। कधीही मेथी सुरुवातीला धुवून घ्यायची आणि नंतरच कापायची। मेथीतील हे दुसरं पाणी आहे। 2 पाण्याने धुतल्यानंतर सुद्धा एवढं घाण पाणी निघालं होतं, म्हणून 3 पाण्याने मेथी धुवून घेतली आणि इथे मेथी कापून घेतलेली आहे। मेथीतील कडूपणा कमी करण्यासाठी कढईमध्ये फक्त अर्धा चमचा तेल टाकलेला आहे आणि तेलामध्ये आपल्याला मेथी फक्त फ्राय करून घ्यायची। आता मेथी टाकल्यानंतर मेथीला लागेल इतपत मीठ टाकायचं आहे। छोटा पाव चमचाभर मीठ टाकलं। मीठ टाकल्यामुळे मेथीतील जे कडू पाणी आहे ते पटकन रिलीज होईल आणि 2 ते 3 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती मेथी आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायची, म्हणजे मेथीतील कडवटपणा कमी होतो। आता इथे मेथी चांगली सुकलेली आहे। थालीपीठ पराठ्यांमध्ये सुद्धा मेथी वापरताना थोडीशी फ्राय करून घ्यायची, म्हणजे मेथीची टेस्ट चांगली लागते। आता इथे 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। पीठ तुम्ही तुमच्या आवडीने चेंज करू शकता आणि बाइंडिंगसाठी अर्धी वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही कमी गहूचं पीठ घेतलं तरी चालेल आणि 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे। बेसन पिठामुळे चव चांगली येते, म्हणून बेसन पीठ टाकलेलं आहे। तुम्ही आणखीन याच्यामध्ये वेगवेगळे पीठ ॲड करू शकता। चमचाभर तीळ टाकलेले आहेत, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि छोटा अर्धा चमचा काश्मीरी मिरची आणि छोटा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। आमचूर पावडरमुळे चव खूप छान येते। हिरवी मिरची, लसूण आणि जिरं खलबत्त्यामध्ये कुटून टाकलेलं आहे। याच्यामध्ये लाल मिरची स्किप केली तरी चालेल आणि हिरवी मिरची मिक्सरला फिरवून घेतली तरी चालेल। आता फक्त पिठाला लागेल इतकंच मीठ घालायचं आहे, कारण मेथीमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे। आता मेथी थोडीशी थंड झालेली आहे। मेथीसुद्धा या पिठांमध्ये टाकून घ्यायची आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचं। बऱ्याच वेळेस मुलांना मेथीचे धपाटे, पराठे, थालीपीठ म्हटलं की मुलं खात नाहीत, त्यामुळे या पद्धतीचं हेल्दी व्हर्जन तुम्ही ट्राय करू शकता किंवा वजन कमी करायचं असेल त्यावेळेस या पद्धतीच्या रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। इथे मेथीबरोबर कोथिंबीर सुद्धा कापून टाकू शकता। पालकची भाजी असेल तर ती सुद्धा टाकू शकता। आता थोडंसं पाणी टाकून आपण जसं चपातीला पीठ मळतो तसंच पीठ मळून घेतलेलं आहे आणि हाताला अगदी थोडंसं तेल लावून याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत किंवा बॉल तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले मेथी फळ तयार झालेले आहेत। आणि बघा किती झटपट हे फळ बनवून तयार आहे। व्हिडिओमध्ये जेवढा वेळ लागला तेवढाच मला हे फळ बनवण्यासाठी वेळ लागलेला आहे। हे पीठ रात्री तयार करून सकाळी झटपट या पद्धतीचे फळं बनवून तुम्ही डब्याला सुद्धा या पद्धतीच्या रेसिपी घेऊन जाऊ शकता। बराच वेळेस सकाळी टिफिन करताना घाई असते, त्यावेळेस या पद्धतीच्या रेसिपीज ट्राय करू शकता। इथे सर्व आपले मेथी फळ तयार आहेत। आता हे फळ आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। डायरेक्ट स्टीमरमध्ये उकडून घेऊ शकता किंवा जी उकडण्याची चाळण असते तिला तेल लावून त्याच्यामध्ये उकडून घेऊ शकता। मी इथे ओला सुती कपडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व मेथी फळ ठेवले आणि सुती कपडा ठेवून आपण उकडून घेणार आहोत। पाणी चांगलं गरम झाल्यानंतर 15 मिनिटं लो फ्लेमवरती हे मेथी फळ आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। साईडला जे कापड उरलेलं आहे ते कापड सुद्धा या पद्धतीने मेथी फळावरती झाकून द्यायचं, म्हणजे दोन्ही साईडने मेथी फळ चांगले शिजले जातात आणि ओला सुती कपडाच वापरायचा आहे। इथे मेथी फळ चांगले उकडलेले आहेत। नंतर मी वरचं झाकण चेंज केलं होतं आणि बघा अतिशय हेल्दी पौष्टिक मेथी फळ तयार आहे। आता याला कुठलीही फोडणी देण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली याच पद्धतीचे मेथी फळ बनवून खाऊ शकता। खूप टेस्टी लागतात। रात्री या पद्धतीने मेथी फळ बनवून ठेवू शकता, सकाळी मुलांच्या टिफिनला देऊ शकता। फक्त टिफिनला देताना या मेथी फळांना थोडीशी वाफ काढून घ्यायची, म्हणजे ते थोडेसे गरम होतील। आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि इथे आपले मेथी फळ खाण्यासाठी तयार आहेत। जर तुम्हाला आणखीन चटपटीत हवे असतील तर तुम्ही या मेथी फळांना फोडणी देऊ शकता किंवा सोया सॉस, टोमॅटो केचप वापरून आपण ज्या पद्धतीने व्हेज मंचुरियन ग्रेव्ही बनवतो त्या पद्धतीने मेथी फळची ग्रेव्ही सुद्धा बनवू शकता किंवा ग्रेव्ही बनवून त्याच्यामध्ये मेथी फळ टाकू शकता। मात्र कुठलीही फोडणी करण्याची गरज नाही, फक्त उकडलेले मेथी फळ खूप छान लागतात। जर फोडणी करायची असेल तर पुन्हा अर्धा चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये 1 चमचाभर तीळ चांगले खमंग परतवून घ्यायचे आणि त्यामध्ये हे मेथी फळ फ्राय करून घ्यायचे। आवडत असतील तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर, चाट मसाला सुद्धा टाकू शकता, मात्र तसं काहीच टाकण्याची गरज नाही। फक्त उकडलेले मेथी फळ खूप छान लागतात, ट्राय करून बघा। तर इथे
फ्राय केलेली मेथी फळसुद्धा तयार आहेत. हिवाळ्यामध्ये मेथी, बाजरीचं पीठ आपल्या शरीराला खूप गरजेचं असतं आणि त्यातल्या त्यात जास्त तेलाचा वापर न करता ही रेसिपी बनवलेली आहे. त्यामुळे खूप पौष्टिक आहे. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.